हदगाव तालुक्यातील बनचिंचोली इथं 1960 साली जिल्हा परिषदेने शाळेची उभारणी केली होती। पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून शेतकरी देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आणि ही शाळा उघड्यावर आली। या शाळेतील 128 विद्यार्थी हे आता उघड्यावर शिक्षण घेत आहेत। या शाळेची इमारत जिल्हा परिषदेने कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतली आहे। मागील अनेक वर्षांपासून इथं 1ली ते 7वीचे वर्ग भरवले जात होते। या शाळेच्या जागेवर देवराव पौळ यांनी न्यायालयात हक्क सांगितला होता। अखेर न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला असून 6 गुंठे जागा ही देवराव यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयाने निकालपत्रात नमूद करत ही जागा देवराव पौळ यांच्या ताब्यात दिली आहे। आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, यावर विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक आणि जागेच्या मूळ मालकाचं नक्की काय म्हणणं आहे, याचाच हा खास रिपोर्ट पाहूयात। मी सध्या उभे आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोली या गावामध्ये। बनचिंचोली या गावातील ही जी शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 129 विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली ही शाळा, या शाळेत काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत होता। मात्र आता ही जी शाळेची इमारत आहे भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 129 जे विद्यार्थी आहेत ते अंगणवाडीच्या इमारतीमध्ये ज्ञानार्जनचे जे धडे गिरवत आहेत। काय कारण आहे या शाळेचा जे प्रवेशद्वार आहे याला कुलूप लागलेला आहे, पाहूया आपण LS मराठीच्या या खास रिपोर्टमध्ये। 2014 पासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होतं। या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आलाय, पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसलाय। 1ली ते 7वी पर्यंत असलेली 128 विद्यार्थ्यांची शाळा ही अंगणवाडीच्या 2 खोल्यांमध्ये भरवली जाते। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना शौचालयासाठी उघड्यावर जावं लागते, तर खिचडी सुद्धा उघड्यावरच शिजवावी लागते। जिल्हा परिषदेने तत्काळ यावर उपाययोजना करावी आणि आमची शाळा आम्हाला परत द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। किती वर्गात शिकतोस? मी विवेक कैल, माझं नाव विवेक कैलास आंबेडकर आहे। मी इयत्ता 7वी शिकत आहे। आमची शाळा देवराव पाटलानं कब्जात घेतलेली आहे, तरी आम्हाला उघड्यात बसायला लागायलं। आम्हाला टॉयलेटला जायचं जमना गेलं, तिकडं आम्हाला उन्हात बसायला लागायलं। बरं, आता काय? आमची शाळा खूप सुंदर होती, सर साजरे होते, शिकवत होते। आता तिकडं सरपंच साहेबानं रंगोटीत केली ती शाळा, फरशात ते टाईल मेल बसून दिली ती। सगळं आता इकडला पसारा ते ग्रामपंचायतमध्ये नेऊन टाकला। काय मागणी काय? आमची शाळा वापस द्यावी ही मागणी आहे आमची। दरम्यान जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी दिलाय। शिवाजी राऊत राहणार बनचिंचोली शालेय समितीचा अध्यक्ष आहे। आज आमच्या जिल्हा परिषद शाळेची स्थापना 1935 मध्ये झालेली आहे आणि आज एकतर्फी कोर्टाने नाही का निकाल दिलेला आहे देवराव पौळ यांच्या बाजूशी। आज विद्यार्थी आमचे उघड्यावर आलेले आहेत। विद्यार्थ्याची नाही का रायटाळ होत आहे, इथं नाही का शिक्षणापासून वंचित राहतात काय अशी आम्हाला नाही का भीती पडलेली आहे गावकऱ्यांना। या प्रकरणी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते, तर ग्रामपंचायतीच्या अधिकारातील शासकीय जागेबाबत ठराव घेण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत काळे यांनी सांगितले। व्यवस्था करण्यासाठी त्यांनी तिथे असलेल्या दुसऱ्या 2 रूमा आणि ग्रामपंचायतची जी काही इमारत आहे प्रशासनाची, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय आलं, समाज मंदिर आहे, एक तलाठी रूम आहे आणि आरोग्याचं एक उपकेंद्र आहे। त्या 4-5 इमारतीमध्ये शाळा बसवण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। हदगावचे गटविकास अधिकारी मी प्रवीण बाजीराव नरवाडे इथं सहशिक्षक आहे आणि माझ्याकडे आता प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज आहे आणि माझ्या शाळेत आता 129 विद्यार्थी आहेत आणि माननीय कोर्टाच्या आदेशानं दिनांक 11 तारखेला ही शाळा कोर्टाच्या बेलीफ आणि त्यांच्या सर्व संचांनी इथे येऊन खाली केली आणि विद्यार्थ्यांना आम्हाला आज म्हणजे अक्षरशः रस्त्यावर आणली। देवराव नारायणराव पौळ, मी मौजे बनचिंचोली येथील रहिवासी असून मी ज्येष्ठ नागरिक आहे। माझं वय 78 वर्षाचं आहे। माझी गावालगत शेती असून त्या शेतीमध्ये शाळेची इमारत आहे। ज्या दिवशी मी सहज मोजणी केली असता ती जागा शाळा माझ्या शेती 6 गुंठ्यात असल्याची मला समजली।